तर मागचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. तर आम्ही हे स्ट्रक्चर टमाट्याचं उभं केलं होतं, पण आज आहे ना आमचे झाले टमाटे उभं करायचं काम. पण टमाटे नाही उभं करायचं काम नाही चालले, उभे करायचे हे झालेलं आहे. आणि आज ते दोऱ्यांनी टमाटे आता बांधतोय झाडाला. हे बघा हे असे उभे. पण काय झालं माहिती का, पाऊस पडत नाही. हे ऊन एवढं पडलंय, मरणाचं पडलंय कडक, डायरेक्ट चटके बसते अंगाला. आणि पावसाची वाट पाहून पाहून अजून सुद्धा पाऊस येत नाही. एक तर सुरुवातीला पण आमच्याकडे खूप कमी पाऊस पडलेला आहे, म्हणजे पेरणी योग्य पण नव्हता. तरी पण थोडासा पाऊस पडला तरी शेतकऱ्यांनी कशा तरी पेरण्या केल्या. आणि अजून पाऊस येईल अशा अपेक्षेने थोड्या पावसावर पेरण्या केल्या. आणि आता अजूनही पाणी येत नाही. माल सगळे सुकून चालले सगळीकडं. म्हणजे असं बोर वाटतंय, जसं असं वाटतंय की उन्हाळा आहे की काय. पाऊस येत नाही त्याच्यामुळे. आणि काम करायला पण एवढं आळस येतो ना, कारण ऊन तेवढं पडलेलं आहे. डायरेक्ट उन्हाळा असल्यासारखी फिलिंग येते. म्हणजे काय करणार आता, चालू आहे काम कस तरी. टमाटे बांधायचं तर एवढ्या उन्हात आता आम्ही बांधतो टमाटे. तर एवढे 4-5 बेड आम्ही आता बांधले. नंतर मग पलीकडे बांधायचे. तर आता आहे ना जेवायचा टाइम झाला, तर म्हणलं आता जेवण करून घेतो. थोडीशी बांधले आणि त्यात परत ऊन आहे तर हाय, पाऊस नाही तर नाही. टमाट्याला भाव असला की टमाटे राहत नाही, भाऊ टमाटे असले की त्याला भाव राहत नाही, असं होतं. त्याच्यावर आला बाहेरच, त्याच्यामुळे डायरेक्ट अजूनच आळस येऊ राहिला डायरेक्ट टमाटे बांधायला. एवढा इंटरेस्ट नाही येते ना. चलो आता काय जेवण करतो. तर मम्मी येते माझी डब्बे घेऊन तिकडून येत असाने. पण आता जेवायला बसायचं कुठं, जेवायला कुठं बसते मम्मी. तागाच्या सावलीत तर हे लावलेले आहे आम्ही ताग बंधाऱ्यावर. काय तागाच्या सावलीतच बसावं लागणार. पलीकडून बसू, हे एरंड आहे ना, एरंडाच्या सावलीत वांगेले आले झाडाला मस्त. आई बापरे,